मित्र हो, गुरुवारी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अनरेस्ट होता. कारण एक बातमी आली होती की जे काही विद्यमान आमदार आहेत मुंबईतले, त्यातले 5 ते 6 लोकांना बदललं जाणार. पण त्याआधी, म्हणजे ही बातमी येण्याच्या आधी आणखी एक घटना घडली होती, आणि ती म्हणजे की चित्रा वाघ यांच्यासारख्या पक्षाच्या बाहेरून अगदी काल परवा आलेल्या एका महिलेला आमदारकी दिली गेली. एका बाजूला चित्रा वाघ यांच्या आमदारकीचं शल्य किंवा दुःख हे भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा विशेषतः महिला आघाडीला हे काहीसं टोचत होतं, बोचत होतं. आणि त्याच वेळेला एक बातमी आली, ती म्हणजे मुंबईतल्या 5 आमदारांना बदललं जाणार. आता ही काही बातमी अधिकृत नव्हती, पण अशा स्वरूपाची बातमी 2019ला अदलाबदलीची आली होती आणि त्यानंतर अदलाबदली घडली होती. आता सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी, पक्षातली अदलाबदली, या पक्षातून त्या पक्षात जाणं सुरू आहे. पण सर्वाधिक अनरेस्ट जर कशात असेल तर तो आहे भारतीय जनता पक्षामध्ये. आणि हा अनरेस्ट किंवा जी ही अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये, ती का आहे या संदर्भात संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, सध्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र या पक्षामध्ये काहीसा अनरेस्ट आहे, काहीशी अस्वस्थता आहे आणि काहीसं भीतीचं वातावरण आहे. हे भीतीचं वातावरण कोणामध्ये आहे तर हे भीतीचं वातावरण आमदारांमध्ये आहे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. कारण एखादा कार्यकर्ता, विशेषतः भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते वर्षोनवर्ष अगदी घाम गाळत असतात, नेत्यांच्या पालख्या उचलत असतात. पण जेव्हा निवडणुकीची वेळ येते त्यावेळेला याच नेत्यांच्या कुटुंबातल्या, याच नेत्यांच्या जवळच्यांना, याच नेत्यांबद्दल बरोबर वेळ घालवणाऱ्यांना आणि याच नेत्यांचे पैसे वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणाऱ्यांनाच तिकीट दिली जातात, हे वास्तव आहे. आता अशाच पद्धतीचा एक प्रकार भाजपमध्ये सुरू झालाय का, अशी शंका उपस्थित करण्यासारख्या गोष्टी भाजपमध्ये घडताना दिसत आहेत. चित्रा वाघ यांना आमदारकी दिली गेली. चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आल्या. चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जात होत्या आणि राष्ट्रवादीचा महिलांमधला तो एक प्रमुख चेहरा होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चित्रा वाघ या भाजपमध्ये आल्या. भाजपमध्ये चित्रा वाघ या प्रसाद लाड यांनाही अत्यंत जवळच्या समजल्या जातात. कौटुंबिक नातेसंबंध असलेल्या आणि राखीचं नातं असलेल्या प्रसाद लाड यांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी खूपच महत्वाची भूमिका बजावली. त्याच चित्रा वाघांना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळाल्यानंतर भाजपची महिला आघाडी प्रचंड संतप्त आहे. आता भाजपमध्ये काय होतंय तर भाजपमध्ये जे विद्यमान आमदार आहेत, भाजप जर आपण विचार केला 36 मतदारसंघांचा, तर त्यापैकीच्या 22 मतदारसंघांमध्ये भाजप निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये आहे किंवा तिथे त्यांना निवडणूक लढायची आहे. कारण जर आमदार निवडून आले जास्तीत जास्त तर मुंबई महानगरपालिका आपल्या हाती येऊ शकेल असं भाजपला वाटतंय. आणि त्यामुळे आत्ताच विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार आपले उभे राहतील किंवा शिंदेकडून, अजित पवारांकडून त्या जागा आपण हिसकावू शकू असा भाजपचा प्रयत्न आहे. पण गंमत कुठे झाली आहे ते तुम्हाला सांगतो. गंमत कुठे आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांना आता व्हॉइसलेस लीडर असंच पक्षात म्हटलं जात आहे. कारण पक्षाचे छोटे मोठे निर्णय सुद्धा आता दिल्ली दरबारी होत आहेत आणि विशेषतः ते विनोद तावडेंच्या कलाने होत आहेत. त्यामुळे तावडेंचा जो काही गट आहे किंवा तावडेंची जी काही लॉबी आहे ती मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरदार असल्याची दिसते. पण याचा थेट फायदा तावडेंना उचलायचा आहे का तर त्याचं उत्तर आता या क्षणाला नाही असं आहे.
पण आमदार निवडून आल्यानंतर एखादा खेळ खेळता आला तर तावडे खेळ खेळायला चुकणार नाहीत. आता देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र भाजपचा सगळ्यात मोठा चेहरा आहे आणि सगळ्यात मोठा कॅम्पेन बॉय आहे. पण देवेंद्र फडणवीसांकडे भाजपच्या केंद्रातल्या जे काही श्रेष्ठी आहेत त्यांनी सर्व निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील असं जरी वरकरणी सांगितलं असेल तरी देवेंद्र फडणवीस हे आपले भाग्यविधाते ठरू शकतील याची खात्री आता अद्याप भाजपमधल्या मुंबईतल्या किंवा MMRDA रिजन मधल्या किंवा राज्यभरातल्या कुठल्याच नेत्याला देता येत नाहीये. आता उदाहरणच सांगायचं तर सावंतवाडी या मतदारसंघाचं सांगता येईल. राजन तेली हे देवेंद्र फडणवीसांचे आज्ञाधारक म्हणून ओळखले जातात. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला तिकीट मिळेल किंवा भाजप हे तिकीट शिंदेकडून खेचून घेईल अशी परिस्थिती नाही. इथे जरी दीपक केसरकर हे विद्यमान आमदार असले तरी दीपक केसरकरांबद्दल असलेली जी नाराजी आहे त्यामुळे इथून तिकीट भाजपला मिळावी किंवा भाजपच्या उमेदवाराला मिळावी असा प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा होता. पण ते होताना दिसलं नाही आणि त्यामुळेच साहजिकच राजन तेली हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे निघून चाललेले. आता हीच गोष्ट जर आपण मुंबईत पाहिली तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट केला गेला आणि तिथे पियुष गोयल यांना तिकीट दिलं गेलं. ते निवडून आले, मंत्री आहेत ते. आता गोपाळ शेट्टी यांच्याकडे इलेक्ट्रोल मेरिट आहे, ते लोकांमध्ये जाऊन काम करणारे लोकनेते आहेत आणि नगरसेवक ते खासदार असा प्रचंड मोठा पल्लेदार त्यांचा प्रवास आहे. आजही गोपाळ शेट्टी हे जरी खासदार असले तरी नगरसेवकाचं काम करायलाही ते संकोचत नाहीत. मग अगदी एखाद्या ड्रेनेजचं काम असू द्या किंवा एखाद्या मैदानाचा प्रश्न असू द्या. तर याच गोपाळ शेट्टींना आता इथून आमदारकी हवी आहे आणि त्यासाठी गोपाळ शेट्टींसाठी एक लॉबी तयारी करते अगदी मुंबईत आणि दिल्लीतही. त्यामुळे सुनील राणे जे बोरिवली मतदारसंघातले आमदार आहेत त्यांचा पत्ता कट होईल आणि सतत धुमस असलेला मतदारसंघ जो आहे तो आहे घाटकोपर पूर्व आणि पश्चिम. राम कदम यांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठी पिछाडी ही लोकसभेला असल्यामुळे राम कदम जे घाटकोपर पश्चिमचे आमदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं जात आहे. आता राम कदम हे मनसेत असताना आमदार होते, त्यांनी मनसेमध्ये आपल्याला तिकीट मिळणार नाही असं लक्षात आल्यानंतर भाजपची वाट धरली होती आणि भाजपकडून ते 2 वेळा आमदार आहेत. आता हेच राम कदम जे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत आणि मुंबईच्या एका क्लाउडमध्ये त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा चाहता वर्ग आहे. पण त्याच राम कदमांना आता तिसऱ्यांदा जर तिकीट दिलं तर कदाचित ते पराभूत होतील ही एक भीती आहे. कारण त्यांच्या मतदारसंघात असलेली पिछाडी ही काही भाजपला नाकारता येत नाहीये. मग अशा वेळेला तिथून कोण प्रयत्न करत आहे तर तिथून अवधूत वाघ हे प्रदेशचे जे प्रवक्ते आहेत ते आणि रितू तावडे या विनोद तावडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. हे 2 लोक प्रयत्न करतायत. घाटकोपर पूर्वेकडे जर आपण गेलं तर घाटकोपर पूर्वेकडे प्रकाश मेहता यांना तिकीट दिलं जाईल, पराग शहा यांना बसवलं जाईल आणि त्याऐवजी भालचंद्र शिरसाट आणि प्रकाश मेहता यांच्यामध्ये स्पर्धा होऊ शकते. आता अशीच स्पर्धा सायन जो मतदारसंघ आहे तिथे तमिळ सेल्वन आहेत. तमिळ सेल्वन यांचा सुद्धा राम कदम यांच्यासारखाच प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा पिछाडी आहे आणि अमित शहानी हे सांगितलं होतं की ज्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये पिछाडी होईल त्या आमदाराचं तिकीट कापलं गेलंय असं तुम्ही समजायला हरकत नाही. त्यामुळे तमिळ सेल्वन यांना तो जर न्याय लागला, नियम लागला तर प्रसाद लाड यांना तिकीट मिळणार की राजश्री शिरवाडकर ज्या ओबीसी आहेत त्यांना तिकीट मिळणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आता हीच गोष्ट पराग अळवणी यांच्याबद्दल. पराग अळवणी हे सुद्धा नगरसेवक ते आमदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो विद्यार्थी चळवळीचा भाग आहे किंवा युवा मोर्चाचा भाग आहे तिथेही पराग अळवणी यांनी खूप काम केलेलं आहे. पण त्याच पराग अळवणी यांचं तिकीट कापून संजय उपाध्याय किंवा तत्सम एका संघ ओरिएंटेड किंवा संघाशी जवळीक असलेल्या नेत्याला तिथून तिकीट दिलं जाईल असं बोललं जात आहे. आता हीच गोष्ट वरळी मतदारसंघात आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात
भाजपकडे तितका तोला मोलाचा उमेदवार नाही आणि त्यामुळे शायना एनसी किंवा श्वेता शालिनी या दोन्ही महिलांची तिथे रस्सीखेच सुरू आहे. या दोघी जणी देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. पण तिथे या दोघींपैकी कोण बाजी मारणार? आता यापैकी श्वेता शालिनी ज्या आहेत, या श्वेता शालिनी या मुंबईच्या नाहीत, त्या जन्माने महाराष्ट्रीय नाहीत, पण त्या बराच काळ आता देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहेत. पुण्यामध्ये त्यांच्या पतींचा व्यवसाय आहे, त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि जे माहिती तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये त्यांची स्वतःची मास्टरी आहे. त्या भाजपच्या प्रचार यंत्रणा जी आहे त्याचा एक महत्वाचा कणा म्हणून काम करत असतात. पण याच श्वेता शालिनी यांनी आधी घोडबंदर रोड या परिसरातला 148 क्रमांकचा ओवळा माजिवडा हा मतदारसंघ केंद्रित केला होता. पण तिथे प्रताप सरनाईक आहेत, ते तर कोणाला अगदी फार वेळ आपल्या मतदारसंघामध्ये थांबूही देत नाहीत, इतकं त्यांचं मतदारसंघाकडे लक्ष असतं आणि तितके ते दक्ष असतात. कॉर्पोरेट MLA हा जर एक निकष किंवा हा जर एक प्रवर्ग बनवला तर तो प्रताप सरनाईक यांना लागू पडेल आणि त्याच पद्धतीचं काम आणि विकास कामं आपल्या मतदारसंघात करणारे प्रताप सरनाईक यांनी श्वेता शालिनी यांची डाळ अजून तरी तिथे शिजू दिलेली नाहीये आणि ते शिजू देणार नाहीत. त्यामुळे श्वेता शालिनी यांना मतदारसंघ कोणता असणार याबद्दलही प्रश्न आहेत. आता भारती लवेकर यांचं तिकीट हे नक्की कापलं जाणार आहे, कारण आता भारती लवेकर यांच्याबद्दल हा जो वर्सोवा मतदारसंघ आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आता या मतदारसंघात अशीच एखादी उच्च शिक्षित व्यक्ती ही उमेदवार असणार का, की तिथून एखाद्या माजी पोलीस अधिकाऱ्याला निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे, हे देखील बघणं तितकंच उत्कंठावर्धक आहे. या झाल्या मुंबईतल्या मतदारसंघांमधल्या काही गोष्टी आणि त्याच्याबद्दलचे जे इच्छुकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेत. आता इथे जो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा जो क्राऊड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जी माणसं कधी निवडूनच येऊ शकणार नाहीत असे जे काही लोक आहेत, त्यामध्ये अनेक लोक आहेत. मी आता त्यातले नाव घेऊन त्यांचं राजकीय वस्त्रहरण करू इच्छित नाही, पण जी मनसेमधून आली आहेत किंवा जी इतर पक्षांमधून आली आहेत, ज्यांना सचिव बनवलं गेलंय, ज्यांना पक्षाचं पदाधिकारी म्हणून पालक जी संघटना आहे त्यावर घेऊन त्यांची बेगमी केली गेली आहे, अशा अनेकांना वाटते की आपण निवडणूक लढावी. पण आता मुंबईतली जी परिस्थिती आहे ती सगळ्याच राजकीय पक्षांसाठी जिंकू किंवा मरू अशा पद्धतीची आहे आणि त्यामुळे अजित पवारांसारखा नेता एकाच कुटुंबातल्या म्हणजे वडिलांना आणि मुलीला तिकीट देण्याचं धाडस करतोय. म्हणजे मग सना मलिक असतील ज्या अणुशक्ती नगर मधून निवडणूक लढवणार आहेत आणि नवाब मलिक असतील मानखुर मधून निवडणूक लढतील, तर या जर पिता पुत्रीला जर संधी देऊन अजित पवार काय साधू इच्छित आहेत, तर अजित पवार हे साधू इच्छित आहेत की मला माझे आमदार वाढवायचे. याचं कारण आता अजित पवारांकडे मुंबईमध्ये कॅडर बेस असं काही नेटवर्क नाहीये किंवा तसा सेटअप नाहीये. आता हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत घडणार आहे, पण तो विषय वेगळा आहे. सध्या भाजपमध्ये असलेला जो अनरेस्ट आहे बघा, एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये सुद्धा अनरेस्ट आहे, तोही मी आपल्याला सांगणार आहे. आपल्या काही प्रेक्षकांना असं कदाचित वाटू शकतंय की आपण एकनाथ शिंदेना झुकतं माप देतोय, पण मित्र हो, हीच मला गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे. सध्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना झुकतं माप देत आहेत आणि त्यामुळे त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण त्यांच्याकडे असलेले खासदार आणि त्या खासदारांचं बळ. आता एक एक खासदार मोदी शहा यांना महत्वाचा असताना ते एकनाथ शिंदे यांना दुखावण्याच्या तयारीत नाहीत आणि हीच गोष्ट जशी शिंदेच्या पथ्यावर पडलेली आहे तशीच ती भाजपला अस्वस्थ करते. काही काळ शिंदेंना अक्षरशः मान मुरडून दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला, पण आता तेच शिंदे भाजपलाही आट्यात घ्यायला मागे पुढे पाहत नाहीयेत आणि अशाच परिस्थितीमध्ये मुंबईतल्या 5 ते 6, 7 आमदारांना बदललं जाणार आहे आणि त्यामुळे पक्षात असलेला जो अनरेस्ट आहे, जेव्हा कार्यकर्ते असे बेकाबू होतात, अस्वस्थ होतात, तेव्हा त्यांना एक नेता लागतो, त्यांचं ऐकणारा, त्यांचं समजून घेणारा, त्यांना पुढे घेऊन जाणारा, त्यांना ऊर्जा देणारा. हा नेता आता महाराष्ट्र भाजपमध्ये दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस हे काय आहेत? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे सगळ्यात मोठे नेते आहेत, पण वरच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना जे काही दाबायला सुरुवात केली होती, पण त्यातूनही मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगतो, मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस
हे एकाच नाण्याच्या 3 नव्हे तर 2 बाजू आहेत आणि त्यामुळे जे मोदीशांना हवंय ते शांतपणे केल्याचं नाटक करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस करतायत आणि त्यामुळेच त्यांच्या अंगची शांतता, त्यांच्या पोटातली शांतता ही मोदी शहा यांच्या सांगण्याप्रमाणे आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर फडणवीसांनी अशी शांतता बाळगली तर त्यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे किंवा त्यांना मानणारा जो पदाधिकारी आहे त्याला वाली कोण किंवा त्यांची अस्वस्थता कोण ऐकणार हाच भाजपच्या कॅडर समोरचा प्रश्न आहे. कारण बावनकुळेंनी ऐकून फारसं काही घडत नाहीये. विनोद तावडे इथून जवळपास 1600 किलोमीटर अंतरावर बसलेले आहेत आणि त्यामुळे जर कोणी ऐकायचंच असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी ऐकायला हवंय आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या फक्त स्थितप्रज्ञ होऊन काम करतायत आणि त्यामुळे महाभाजपामध्ये, मी मुद्दाम म्हटलंय महाभाजपामध्ये, कधी काळी भाजपा महा होता, आता मात्र या महाभाजपामध्ये कमालीची अस्वस्थता, अशांतता आणि एक वादळापूर्वीची शांतता आहे. जर वादळ आलं तर यातलं नेमकं काय उडून जाणार आहे हे बघण्यासाठी एक धीरोदत्त नेता हवाय. तो नेता कोण असणार आहे? देवेंद्र फडणवीस असणार आहेत की मोदी आणि शहा यांच्यापैकी कोणी असणार आहे? विनोद तावडे असणार आहेत की संस्थान खालसा झालेले चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत? आपल्याला काय वाटतंय मित्र, आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि महाराष्ट्र भाजपमध्ये असलेल्या या अस्वस्थतेबद्दल आपल्याला जर काही सांगायचं असेल तर आपण संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय भाषेमध्ये आमच्यापर्यंत कळवा. आपण व्यक्त केलेल्या प्रत्येक मताचा आदरच केला जाईल. मित्रांनो, आपल्यापैकी काही प्रेक्षक हे आम्ही पक्षपाती आहोत, आम्ही याच्याकडून पैसे घेतोय, आम्ही याच्याकडून फेवर घेतोय, हे असलं काहीतरी लिहित असतात किंवा बोलत असतात. माझी आपल्याला विनंती आहे की आपण जेवढे पण ब्लॉगर्स बघत असाल, युट्यूब चॅनेल्स बघत असाल, त्यातला अधिक कंटेंट युक्त व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा वसा आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे जर आपल्याकडे काही गुणात्मक मूल्य असतील तर आम्हाला जरूर कळवा. पण आपल्या हातात फोन आहे किंवा आपण आपल्या संगणकासमोर बसलोय आणि काहीतरी लिहायचं म्हणून लिहून आपले शब्द आणि वेळ कृपया वाया घालवू नका. आणि त्यामुळे जर काही सकस, सकारात्मक किंवा गुणात्मक आणि दूरदृष्टी देणारा जर एखादा संदेश असेल तर तो तुमचीही ऊर्जा वाढवेल आणि आमचीही उर्मी वाढवेल. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.